पण बऱ्याच वेळेला मी बघतो की फक्त आपल्या मुलाचं गॅदरिंगचं फोटो शूटिंग करण्यामध्ये पालक धन्यता मानतात आणि तो कॅमेरा घेऊन पुढे येतात, पण जेव्हा दुसऱ्याचं मूल परफॉर्मन्स करतं तेव्हा मात्र आपले हात टाळ्या वाजवायला कंजूशी करतात. हा धर्म हा काही योग्य धर्म नाही, याची जाणीव तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं निश्चित असायला पाहिजे. प्रत्येक मूल हे आपलं मूल आहे असं जोपर्यंत आम्ही समजत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं मेरा भारत महान होऊ शकत नाही. ज्या वेळेला आपला देश महान आहे असं आपण म्हणतो तर आपल्या देशाची संस्कृतीच ही आहे की आपण दुसऱ्याला सुद्धा तितकंच ममत्वानं, आपुलकीनं आणि प्रेमानं वागवतो. ही भूमिका खरं तर आपण घेतली पाहिजे. आणि मी पालकांना या निमित्तानं विनंती करेन की संस्कार एकाच गोष्टीचा करा. कोणत्या गोष्टीचा करतात ते मी म्हणणार नाही, आज तेवढा वेळ पण नाही, पण एका गोष्टीचा संस्कार करा, मुलाला दुसऱ्या मुलाशी मिसळून राहायला शिकवा. जर मूल दुसऱ्या मुलाशी मिसळून राहायला शिकलं तर ते समाजात राहायला शिकू शकतं आणि जे मूल समाजात राहायला शिकू शकतं तेच मूल जगात जगू शकतं. अन्यथा जर समाजात त्या मुलाला राहता येत नसेल तर भविष्यामध्ये त्याला जगणं मुश्किल होतं. म्हणून संस्कार या गोष्टीचा असला पाहिजे. गॅदरिंग याचा अर्थच एक आहे की एकत्र येणं, आणि हे एकत्र येणं आणि समूहानं काहीतरी सादर करणं याच्यामध्ये समूहाची भावना आहे आणि समूह म्हणजे समाजाचं एक छोटं रूप असतं. हा समाज एकत्र करण्याची भावना गॅदरिंगच्या रूपानं येते आणि म्हणून गॅदरिंग केलं पाहिजे, गॅदरिंग झालं पाहिजे, पण गॅदरिंग साजरं पण करता आलं पाहिजे. आपल्याच मुलाचं नाही तर दुसऱ्यांच्या मुलांचं सुद्धा कौतुक आपल्याला करता आलं पाहिजे. ही भूमिका पालक ज्या दिवशी घेतील त्या दिवशी प्रत्येक मुलाच्या पायामध्ये आणि त्याच्या छातीमध्ये शक्ती आल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या.